रुग्णालयाच्या मागणीसाठी पुण्यामध्ये अनोखं आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने केलं जात आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी प्रतिकात्मक जे आहेत ते रुग्ण आणून बसवलेले आहेत आणि पुण्यातील रामटेकडी परिसरामध्ये नवीन जे सरकारी रुग्णालय त्या रुग्णालयाची निर्मिती व्हावी म्हणून हे सगळे जे आंदोलन आहेत नागरिक करताना दिसत आहेत। या ठिकाणच्या नागरिकांशी काय सांगाल, मागणी करताय हे असं प्रतिकात्मक आंदोलन करून? मी डॉक्टर किशोर शहाणे गेली 32 वर्षापासून मी या ठिकाणी वैद्यकीय सेवा करतो। या ठिकाणी 25,000 वस्ती असलेला हा रामटेकडी झोपडपट्टी आहे। या परिसरामध्ये गेल्या 32 वर्षापासून ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून ह्याही गरीब जनता वंचित आहे। या जनतेला आपल्याला मूलभूत सुविधा मिळत नाहीत। नुसत्या मूलभूत सुविधा सोडा, आरोग्याचा प्रश्न एवढा जबरदस्त आहे। या ठिकाणी शासकीय रुग्णालय किंवा धर्मादाय रुग्णालयाची गरज आहे अशीच बाब ओळखून गेल्या महिन्यामध्ये मी पोलीस प्रतिकात्मक तुम्ही केला ते काय आहे नेमकं? असं तुम्ही या ठिकाणी हे जाऊ शकत नाहीत, कुठेही जाऊ शकत नाहीत। हॉस्पिटल म्हटलं तर मगरपट्ट्यामध्ये हॉस्पिटल आहे आणि शिवरकर हॉस्पिटल आहे। या ठिकाणी जाण्यासाठी इथले लोक जाऊ शकत नाहीत। गरिबी परिस्थिती असल्यामुळं या लोकांना एवढ्या लांब असलेलं रुग्णालय काही कामाचं नाही। परंतु ह्या वस्तीमध्ये, दाट वस्तीमध्ये धर्मादाय रुग्णालयाची गरज आहे। ही गरज ओळखून आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून पाठपुरावा करत असतो, परंतु त्या पाठपुराव्याला आतापर्यंत यश आलेलं नाही। तसं मला सांगा, आता एक कोरेगाव पार्क मधली जी जमीन आहे, शासनाने 8 दिवसामध्ये कुठलाही GR हे न करता अनधिकृतपणे शासकीय जमीन हे हडप केली जाते। परंतु ह्या इथल्या जनतेला जे रुग्णालय हवं आहे अशासाठी हे जमीन देत नाही। तर ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी मी या ठिकाणी प्रतिकात्मक सगळे हे रुग्ण घेऊन या ठिकाणी मी उतरलेलो आहे। जोपर्यंत या ठिकाणी रामटेकडीमध्ये धर्मादाय रुग्णालय होत नाही तोपर्यंत आम्ही असेच लढे या ठिकाणी शासनाला देऊ। काय सांगाल अगदी थोडक्यात? या भागामध्ये शासनाने राखीव जागा ठेवलेली आहे। त्या राखीव जागेवरती आता सध्या अतिक्रमण झालेलं आहे, पण ही जागा सध्या सरकारने स्वतः ताब्यात घेऊन त्या ठिकाणी तात्काळ या भागाची लोकसंख्या जर पाहिली तर 30 ते 35 हजार लोकसंख्या आहे। एवढी मोठी लोकसंख्या असताना या ठिकाणी हे सगळा 35,000 लोकसंख्येचा जो भाग बघितला तर या ठिकाणी धर्मादाय रुग्णालय हे झालंच पाहिजे। याच्यासाठी आमचं तीव्र असं आंदोलन या ठिकाणी आहे आणि मी शासनाच्या ठिकाणी जाहीर निषेध करतो। ठीक आहे, आपण पाहिलं की सगळे आंदोलक जे आहेत ते पुण्यातील रामटेकडी परिसरामध्ये आंदोलन करताना दिसत आहेत। त्यांची जी मागणी आहे ते सरकारी रुग्णालय गरीब जनतेसाठी या ठिकाणी निर्माण करा अशी ही मुख्य मागणी घेऊन हे सगळे आंदोलन करताना दिसत आहे। लोकशाही मराठीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।